श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवंताचं आणि बाणासुराचं युद्ध वर्णन करून सांगत होते. शुकाचार्य म्हणाले, राजा, महादेवांनी सोडलेला ज्वर आणि भगवान गोपाल कृष्णांनी सोडलेला ज्वर यांच्यामध्ये जेव्हा एक युद्ध झालं, त्यावेळेला महादेवाच्या ज्वराने हात जोडून भगवान गोपाल कृष्णांची प्रार्थना केली. त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण त्याला म्हणाले, त्रिशिरस्ते प्रसन्नोस्मी वेतु मे मज्वरात् भयं यो नौ स्मरति संवादं तस्य त्वन्न भवेद् भयं. भगवान म्हणाले, हे त्रिशिरा, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. आता माझ्या या ज्वरापासूनचे तुला वाटणारे भय दूर होवो. जगात जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करेल त्याला तुझ्यापासून काहीही भय राहणार नाही. भगवान गोपाल कृष्णांनी असं म्हटल्यावर माहेश्वर ज्वर त्यांना प्रणाम करून निघून गेला. तोपर्यंत बाणासूर रथावर स्वार होऊन भगवान गोपाल कृष्णांशी युद्ध करण्यासाठी पुन्हा तिथे परत आला. ततो बाहुसहस्रेण नानायुधधरो सुरः मुमोच परमक्रुद्धो बाणांश्चक्रायुधे नृप. बाणासुराने आपल्या 1000 हातांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र घेतले होते. राजा, आता तो अत्यंत क्रोधाने चक्रपाणी भगवंतावर बाणांचा वर्षाव करू लागला. राजा, भगवंतानी एकसारखी अस्त्रे फेकणाऱ्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्राने झाडाच्या फांद्या तोडाव्या तसे तट 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 तोडायला सुरुवात केली. बाणासुराचे हात तोडले जात असताना भक्त वत्सल भगवान गोपाल कृष्ण महादेवांकडे बघत होते आणि भगवान महादेव चक्रधारी भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन भगवंताची स्तुती करत होते. भगवान शंकर म्हणत होते, त्वं हि ब्रह्म परं ज्योतिर्गूढं ब्रह्माणि वाङ्मय यं पश्यन्त्यमलात्मान आकाशमिव केवलं नाभिर्नभोरग्निर्मुखमम्बुरेतो द्यौशीर्माशा श्रुतिरङ्घ्रिरुद्र्वी चंद्रो मनो यस्य दृगर्क आत्मा अहं समुद्रो जठरं भुजेंद्रः. हे प्रभो, वेदमंत्रांमध्ये आपण तात्पर्य रूपाने गुप्त असणारे परमज्योती स्वरूप परब्रह्म आहात. शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. आकाश आपली नाभी आहे, अग्नि मुख आहे आणि पाणी वीर्य आहे. स्वर्ग मस्तक आहे, दिशा कान आणि पृथ्वी आपले चरण आहेत. चंद्र मन आहे, सूर्य नेत्र आहे आणि मी शिव आपला अहंकार आहे. समुद्र आपले पोट आहे आणि इंद्र आपले हात आहेत. वनस्पती रोम आहेत, रोमाणी यस्तौषधयोंबुवाहाः केशा विरिंचो धिषा विसर्गः प्रजापतिर्हृदयं यस्य धर्मः स वै भवान् पुरुषो लोककल्पः. वनस्पती रोम आहेत, मेघकेश आहेत, ब्रह्मदेव बुद्धी आहे, प्रजापती लिंग आणि धर्म हृदय आहे. अशा प्रकारे आपणच विराट पुरुष आहात. प्रभो, आपण विराट पुरुष आहात. हे अखंड ज्योतिस्वरूप परमात्मन आपला हा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी आहे. आम्ही सर्वजण आपल्या प्रभावाने संपन्न होऊन 7ही भुवनांचं पालन करतो. आपण सजातीय, विजातीय
आणि स्वगत भेदरहित एकमेव आणि अद्वितीय असे आदिपुरुष आहात. तूर्यतत्व आपणच आहात. आपण स्वयंप्रकाश आहात. आपण सर्वांचे कारण आहात. परंतु आपले कोणीही कारण नाही. असं असूनही आपण तिन्ही गुणांचे केवळ वेगळेपण प्रकाशित करण्यासाठी आपल्या मायेने देव, पशु, पक्षी, मनुष्यादी शरीरांनुसार वेगवेगळ्या रूपाने प्रतीत होतात. हे प्रभो, ज्याप्रमाणे सूर्य आपली छाया असलेल्या ढगांनीच झाकला जातो ना, आणि तो ढगाला वेगवेगळ्या रूपांनी प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आपण स्वयंप्रकाश तर आहात, परंतु गुणांमुळे जणू झाकले जातात आणि समस्त गुण तसेच गुणाभिमानी जीवांना प्रकाशित करता. वास्तविक आपण अनंत आहात. आपल्या मायेने मोहित होऊन लोक स्त्री, पुरुष, देहघर आदींमध्ये आसक्त होतात आणि पुन्हा दुःखाच्या अथांग समुद्रामध्ये गटांगळ्या खातात. जो मनुष्य हे मानवी शरीर मिळून सुद्धा आपली इंद्रिय ताब्यात ठेवत नाही आणि तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही, त्याचं जीवन अत्यंत शोचनीय आहे. तो स्वतःला फसवणार आहे. सर्व प्राण्यांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर असणाऱ्या आपल्याला जो मनुष्य सोडतो आणि या उलट असणाऱ्या तुच्छ विषयांमध्ये रमतो, तो अमृत सोडून विष प्राशन करतो. अहम ब्रह्माथ विबुधा मुनयश्चामलाशयाः सर्वात्मना प्रपन्नास्त्वा मात्मानं प्रेष्ठमीश्वरम. मी ब्रह्मदेव, सर्व देवता आणि विशुद्ध हृदयाचे ऋषी सर्वात्मभावाने आपल्यालाच शरण असतात, कारण आपणच सर्वांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर आहात. आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे कारण आहात. आपण सर्वांचे ठाई सम, परमशांत, सर्वांचे हृदय, आत्मा आणि इष्टदेव आहात. आपण एक, अद्वितीय आणि जगताचे आधार तसेच अधिष्ठान आहात. हे प्रभो, आम्ही सर्वजण या जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी आपले भजन करत असतो. श्रोते हो, हे आपण काय ऐकतोय? स्वतः महादेव भगवान गोपाल कृष्णांची ही स्तुती करतायत. अयम ममेष्टो दयितोनुवर्ती मया भयं दत्तममुष्य देव. हे देवा, हा बाणासूर माझा परमप्रिय कृपेला पात्र झालेला सेवक आहे. मी याला अभय दिलेले आहे. प्रभो, याचे पणजोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे तशी कृपा याच्यावरही करावी, एवढीच माझी इच्छा आहे. हे ऐकल्यावरती भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, राजा महादेवा, आपण आम्हाला जे सांगितले त्याचप्रमाणे आपल्याला प्रिय असणारे मी करीन. यासाठी आपण पूर्वी जे ठरवले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडलेले आहेत. देवा, अवध्योयन्ममापेश वैरोचनिसुतोऽसुरः प्रह्लादाय वरो दत्तो नवध्यो मे तवान्वयः. बाणासूर हा बलीचा पुत्र आहे, म्हणून मी याचा वध करू शकत नाही, कारण मी प्रल्हादाला वर दिलाय की तुझ्या वंशातील कुणाचाही मी वध यानंतर करणार नाही. तुझ्या वडिलांचा वध केला, पण आता पुढे कुणाचाही वध करणार नाही. म्हणून ना मी बलीचा वध केला, ना मी या बलीच्या पुत्राचा बाणासुराचा वध करणार आहे. याचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडलेत. तसेच जी सेना पृथ्वीला भार झाली होती तिचा मी संहार केलाय. याचे 4 हात अजून शिल्लक आहेत. ते अजर आणि अमर होतील. आपल्या पार्षदांमध्ये हा प्रमुख असेल. आता याला कोणापासूनही कोणत्याही प्रकारची अजिबात भीती नाही आहे. राजा, अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णांकडून अभय मिळाल्यावरती बाणासुराने त्यांच्या जवळ येऊन जमिनीवर डोकं टेकवून त्यांना नमस्कार केला. राजा, काय भाग्यवान आहे ते भगवान गोपाल कृष्णांचं दर्शन व्हावं. आणि आपली कन्या उषा हिच्यासह अनिरुद्धाला रथात बसवून भगवंताकडे आला आणि भगवंताला हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, ह्या माझ्या कन्येचा स्वीकार करा. यानंतर श्रीकृष्णांनी महादेवांच्या संमतीने वस्त्रालंकार विभूषित उषा आणि अनिरुद्ध यांना पुढे करून एक औक्षहिणी सेनेसह द्वारकेला प्रस्थान केलं. इकडे द्वारका ध्वजतोरणांनी सजवल्या गेली.
सडका आणि चौकांमध्ये चंदन मिश्रित पाण्याचा सडा शिंपडल्या गेला. नगरातील नागरिक, बांधव आणि ब्राह्मण सामोरे आले. त्यावेळीला शंख, नगारे, ढोल यांचा तुंबळ आवाज व्हायला लागला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या राजधानीमध्ये प्रवेश केला. राजा, य एवं कृष्ण विजयम शंकरेण च संयुगम संस्मरेत प्रातरुत्थाय न तस्य स्यात् पराजयः. राजा, भगवान गोपाल कृष्णांची अलौकिक दिव्य लीला, भगवान महादेवांशी भगवंतांनी केलेलं युद्ध जो कोणी प्रातरुत्थाय प्रातःकाळी उठून स्मरण करतो कधीही त्याचा पराजय होत नाही. मंडळी बघा, किती सूक्ष्म आहे, अभ्यास आहे. आणि खरं सांगू का, अनुभूती घेण्याचा विषय. कारण आजपर्यंत, आणि म्हणून तर मंडळी आपल्या या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, सनातन वैदिक परंपरेचा आत्माच मुळात आहे. भगवंताच्या स्मरणाचा हा प्रभाव आहेच आहे. भगवंताच्या कथेचा हा प्रभाव आहेच आहे की जो कोणी ही कथा स्मरण करतो, जो कोणी ही कथा वाचतो, ऐकतो, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच त्याला अपेक्षित गोष्टी प्राप्त होतात. आणि मंडळी, भगवंताच्या नामाची अलौकिक शक्ती आहेच आहे की तसं पाहिलं तर आपल्याला भूतकाळातल्या दुःखाशिवाय, वर्तमान काळात चालू असलेल्या कामाच्या विचारांशिवाय आणि भविष्य काळाच्या चिंतेशिवाय आपल्या मनात लवकर काही येतच नाही मंडळी. हे सगळं भगवंतावर सोडून द्या. बघा एकदा सोडून, एक अनुभूती नक्की येईल. त्याग दो ये फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोडो, स्वार्थ बिना प्रीत जोडो. एकदा बघा, भगवंताशी हे नातं जोडून बघा. एकदा भगवंताशी निस्वार्थ असं प्रेमाचं नातं जोडून बघा, काय अनुभूती येते. त्याग दो ये फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोडो, स्वार्थ बिना प्रीत जोडो. कल क्या होगा उसकी चिंता, जगत पिता पर छोड़ो, जगत पिता पर छोड़ो. क्या होनी है क्या अनहोनी, क्या होनी है क्या अनहोनी, सबका उसको ज्ञान, सबका उसको ज्ञान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये. बरं, सगळी म्हणजे जलस्थल अग्नि आकाश पर, केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता. त्याची सत्ता आहे, तो मालक आहे. प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता. उसका सोचा यहाँ पे होता. त्यांनी जे विचार करून ठेवलंय तेच इथे होणार आहे. उसका सोचा यहाँ पे होता, उसकी शक्ति महान, उसकी शक्ति महान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. भगवंताशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणून देवाला शरण जा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताचं भजन करा आणि भगवंताला सांगा, अवघा तूची हरी, तूची हरी, तू जीवन मी लहरी. बस तेव्हा नामस्मरण करत करत, तुझ्या चरणांची सेवा करत करत आमच्या जीवनाचा शेवट तुझ्या चरणाशी हो, एवढीच प्रार्थना आमची तुझ्या चरणाशी आहे. करून बघा काय अनुभूती येते, कुणाकुणाला कशा प्रकारे अनुभूती आली. आणखीन उद्याच्या चरित्रात बघण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.